तर मुंढवा जमीन प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि पार्थ पवार, अजित पवारांवर पुन्हा निशाणा साधलाय। मुंढवा प्रकरणावर विरोधक आक्रमक होतील असं वाटलं होतं, पण विरोधक सुद्धा शांत होते अशी टीका दमानी यांनी केली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनाच कोर्टात खेचण्याची पाळी आली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। पुण्याच्या मुंढव्या प्रकरणामध्ये पुणे कोर्टामध्ये एक याचिका करण्यात आली आहे आणि त्या याचिकेत हे सेल डीड कॅन्सलेशनसाठी कलेक्टरांकडनं अर्ज गेला आहे अशी माहिती मला काल मिळाली आहे। तेव्हापासून मी त्याचे जे PDF ची कॉपी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते। अजून ते पेपर हातात पडलेले नाहीत। मला असं वाटतंय की सरकारला माझा थेट आता इशारा आहे, जनतेकडून आहे, की कुठच्याही पद्धतीने ना अजित पवारांना वाचवलं पाहिजे, ना पार्थ पवारांना वाचवलं पाहिजे, ना अमेडियाला वाचवलं पाहिजे, ना शीतल तेजवानीला वाचवलं पाहिजे। नाही, आता मी तर त्याची तयारी केलेलीच आहे, पण कोर्टात जाण्याच्या आधी कोर्ट म्हणतं की लीगल रेमेडी संपवा, म्हणून मी खारगे समितीपुढे 2दा सबमिशन केलेलं आहे। आताच्या घटकेला मी कालच रात्री 3रं सबमिशन करण्याची मागणी केली आहे। तर मी खारगे समितीपुढे माझं 3रं सबमिशन करणार आहे आणि त्यांनी जर काही केलं नाही तर माझी पिटिशनची कॉपीसुद्धा तयार आहे। सगळी माझी व्यवस्था झालेली आहे आणि मी कोर्टात मूव्ह करून या सगळ्यावर, आणि जसं मी म्हटलं, मुख्यमंत्र्यांपासून, कारण पाठीशी घालण्याचं काम जर तुम्ही राजकारणासाठी केलं तर हे कदापि मी होऊ देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आता आलेली आहे।